पुणे जिल्ह्यातील मानव बिबट संघर्ष तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वनभवन पुणे येथे मानव बिबट संघर्ष उपाययोजना या विषयावर पुणे, जुन्नर, नाशिक आणि अहिल्यानगर येथील वनविभाग अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून बिबट प्रवण क्षेत्रातील सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांचा आणि आगामी कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी वनमंत्री गणेश नाईक यांनी संवाद साधला। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं की केंद्रीय मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने आवश्यक त्या अटींसह बिबट्याची नसबंदी करण्याची परवानगी दिली असून या निर्णयाला अधीन राहूनच पुढील कार्यवाही केली जाईल। केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन ही परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्यांनी जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली, ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। मी आता सूचना अशी केली की ज्या फिमेल लेपर्ड्सवर हा जो आपण कुटुंब नियोजनामध्ये तांबी हा जो शब्द वापरला जायचा, तांबी कॉपर्टी तर तशाच प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट असेल। साधारणपणे त्याच्यावर यशस्वी प्रयोग झाला की नाही तर 6 महिन्याच्या आतमध्ये समजेल, ऐकला का? तर ते काही जरी म्हणजे पुस्तकी ज्ञान असलेले लोक व्यवहार ज्ञान त्यांना कमी असतो म्हणून काही गोष्टी चुकीच्या प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात। मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की अशा प्रकारच्या निश्चित फिमेल आणि मेल त्यांना अति सुरक्षितरित्या त्यांना खाद्यपदार्थ द्या आणि माझ्या दृष्टिकोन 6 महिन्याच्या आतमध्ये तो प्रयोग यशस्वी की अयशस्वी हे निषिद्ध होईल। त्याच्यानंतर एकदम त्यांना पूर्ण नियंत्रण करून जमणार नाही, पुढे जो बॅलन्स ठेवून त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात। तसंच यावेळी वनमंत्र्यांनी मानव बिबट संघर्ष प्रभावीपणे कमी करण्यासाठी वनविभागाने कशा पद्धतीनं सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केलेला आहे याची माहिती दिली। तसंच हा आराखडा केवळ कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी जलद गतीनं आणि कार्यक्षमतेनं कशा पद्धतीनं केली जाईल याविषयी सविस्तर माहिती दिली। प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत। ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते। तिथल्या लोकल ज्या तरुणांनी या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता त्यांचं पण स्वीकार करा आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या। हा पकडण्याचा प्रकार आहे। आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर सव्वा लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होते। आता पूर्वी वीज रात्री दिली जायची, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे। लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली, पोलीस खात्यात मदत करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंट सुद्धा मदत करते। एकूण आता पुणे जिल्ह्याकरता 11 कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली, त्यांना गाड्या ते स्टिक्स त्यांना दिलेले आहेत, ड्रोन दिलेले आहेत। तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेला आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगानं भविष्य काळामध्ये तो परिसर तर अति सुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे। या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी मधून फंड्स येतील नाही येतील, खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून ते वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये
जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवित हानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या. वन विभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक 10-12 दिवसामध्ये तो आदेश येईल. त्याच्यानंतर वनताऱ्यामध्ये सुद्धा पाठवले जातील. आफ्रिकन देशामध्ये चित्ते आहेत, सिंह आहेत, तर बिबटे नाहीत. त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली आहे. अन्य राज्यामध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे. एकूणच साधारणपणे आपल्या ह्या परिसरामध्ये जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर वगैरे साधारणपणे 1200 बिबटे आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच संख्या वाढलेली आहे.